9 तारखेला शिवतीर्थावर या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवाजी पार्कवरच्या सभेआधी एक टीजर लॉन्च केला। हा टीजर लॉन्च झाला आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली ते राज ठाकरे काय बोलणार याची। काय आहे या टीजर मध्ये? राज ठाकरे युतीबद्दलच्या चर्चांबद्दल काही बोलणार का? आगामी निवडणुकांआधी काय असेल मनसेची भूमिका जाणून घेऊयात। 19 मार्च 2024 मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट दिल्लीत पोहोचले। त्यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरेही होते। या दिल्लीवारीत राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल ठाकरे कधीही बोलले नाहीत, पण शिवतीर्थावरच्या सभेआधी त्यांनी लॉन्च केलेल्या टीजरमध्ये याच संदर्भात बोलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। 9 तारखेला शिवतीर्थावर या। नक्की काय घडलंय, काय घडतंय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे, असं कॅप्शन देत राज ठाकरेंनी पाडव्याच्या सभेचा ट्रेलर लॉन्च केला। खरं तर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत। कधी फडणवीस राज ठाकरेंना भेटले, तर कधी शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे पोहोचले, तर कधी आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। अनेक मोठमोठ्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनं युतीच्या चर्चांना बळ मिळालं। इतकंच नव्हे तर आगामी लोकसभेसाठी राज ठाकरे नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागांसाठी आग्रही असल्याचंही बोललं गेलं। 2019 मध्ये राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता, पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। गेल्या 5 वर्षात राज्यातल्या राजकारणात कमालीचा उलटफेर झालेला पाहायला मिळाला। जे एकमेकांच्या विरोधात होते ते एक झाले आहेत आणि जे सोबत होते ते वेगळे झाले आहेत, असं चित्र आहे। भाजपसोबत आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मोठे गट सोबत आहेत। जर राज ठाकरेंची साथ मिळाली तर ही महायुती आणखी मजबूत होईल असं भाजपला वाटतंय। मुंबईचा विचार करता शिवसेनेसोबत मनसेचंही तितकंच मोठं वजन आहे। मराठी मतांचा टक्का मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर आहे। त्याचाच फायदा करून घेण्यासाठी महायुतीला मनसेची मोठी मदत होऊ शकते। दरम्यान दिल्ली भेटीनंतर राज ठाकरे शांत होते, पण पाडव्याच्या सभेआधीच्या टीजरमधून राज ठाकरे काय बोलणार याचे संकेत मिळाले आहेत। त्यामुळे 9 तारखेची ही सभा मनसैनिकांना कसं बळ देते, महायुतीबद्दल राज ठाकरे काय बोलतात, ते खरंच महायुतीत सामील होणार का, याचं उत्तर पाडव्यालाच मिळेल। पण राज ठाकरे महायुतीत सामील झाले तर महायुतीला बळ मिळेल का? त्यामुळे युतीच्या जागा वाढणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।